तर आता आजसुद्धा मी सकाळी 6:15 उठली आहे आणि आता केतूसाठी नाश्ता बनवते. आज नाश्त्यामध्ये रवा पोहे काहीच बनवत नाही आहे. तर आज केतूसाठी मी मस्त असा मसाले भात बनवते. कारण केतकीला पण जरा थोडासा कंटाळा आला आहे पोहे रवा खाऊन. तर म्हणून मग आज तिला भात फोडणी टाकून देते. तर सुरुवातीला तेल जिरं हिंग सगळं टाकलेलं आहे. मोहरीपेक्षा तिला जिरं जास्त आवडतं, त्यामुळे आज मी जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकल्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा कढीपत्ता टाकलेला आहे आणि भातामध्ये लाल तिखट हळद मीठ असं सगळं टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे छान असं कांदा परतून झाल्यानंतर हे घालायचं आहे आणि मस्त झटपट असा हा मसाले भात तयार होतो. मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात असा उरलेला भात असेल तर अशा पद्धतीने मसाले भात केला जातो आणि बरेच जणांना हा मसाले भात खायला आवडतो. तर मलासुद्धा खूप आवडतो, त्यामुळे मी हा आज मसाले भात केलेला आहे. केतूला याच्यामध्ये मॅगी मसाला घालून खूप आवडतो. तर आता आज मॅगी मसाला नाही आहे, त्यामुळे मी आता तिला असंच आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आज महेश घरी नाही आहेत, कारण ते आज साईटवरती आहेत. तर आता उद्या किंवा परवा ते येतील. तर केतू ट्युशनला गेलेली आहे आणि आता 8 वाजलेत. 8 वाजता आमच्याकडे पाणी येतं. तर आता पाणी आल्यामुळे मी पटकन झाडांना पाणी घालते आणि गॅलरी पण अशी पाण्याने स्वच्छ धुवून पण घेते. तर पाणी असेल ना तर पटपट कामं होतात. आणि झाडांना असं पाईपने पाणी घातल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटतं, म्हणजे फ्रेश राहतात झाडं. कारण मी बादलीने पाणी घालते तेव्हा आणि जेव्हा पाईपने पाणी घालते तेव्हा झाडांमध्ये फरक जाणवतो. तर व्यवस्थित होतं आणि धूळ वगैरे जी असेल ती पण निघून जाते पाईपने घातल्यामुळे. तर आता पाणी आहे त्यामुळे मी पटकन झाडांना छान असं पाईपने पाणी घालून घेते. तर आंघोळ झाल्यानंतर मी माझी स्किन केअर कशी करते ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. तर सुरुवातीला मी पॉन्ड्सची मॉइश्चरायझर लावून घेते. तर अगदी थोडीशीच घ्यायची, मानेला वगैरे पण लावायची आणि हाताला सुद्धा मी लावून घेते, दोन्ही हाताला. माझी स्किन ड्राय आहे त्यामुळे मला ही क्रीम छान फायदेशीर पडते. सगळीकडे लावून घ्यायची. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी सनस्क्रीन वापरते, डर्माची SPF 50. तर ही सनस्क्रीन मला खूप आवडते, कारण हिची जी बॉटल आहे ती खूप छान आहे आणि आपण अगदी जितकं आपल्याला हवं तितकं आपण हे घेऊ शकतो. खूप मस्त आहे. तर सनस्क्रीन आपल्याला लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे तर मस्ट आहे हे लावणं. सगळीकडे लावून घेऊया, मानेला गळ्याला. थोडीशी हाताला पण लावून घ्यायची. तर आपला मॉइश्चरायझर लावून झालेला आहे, सनस्क्रीन लावून झाले आहे. आता आपल्याला लिप बाम लावायचा आहे.
बस इतकंच मी डेली माझं जे काही स्किन केअर असतं ते करत. स्किन केअर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मला बाकीची कामंसुद्धा करायची आहेत. तर आधी बाहेर उंबरठ्यावरती छान अशी रांगोळी काढली आणि आता इथे मी देवपूजा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता देव किती छान सुंदर दिसत आहेत आणि मनसुद्धा एकदम प्रसन्न झालेलं आहे. देवपूजा झालेली आहे आणि आता मी गवार निवडते, कारण काल रात्री गवार निवडायची राहून गेली. आता मला गवारीची भाजी बनवायची आहे. की तुला सुकी भाजी खूप आवडते, तर आता सुकी भाजीच बनवणार आहे मी. तर आता पटपट गवारी निवडून घेते. गवार एकदम छान कोवळ्या आहेत, त्यामुळे एका हाताने सुद्धा तुटत आहेत माझ्याकडून. तर इथे गवार निवडून झालेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आता ही वाफायला ठेवलेली आहे. तर आता इथे मी गवारीची भाजी करून घेतलेली आहे आणि इथे साईड बाय साईड वेदांचा सोयासुद्धा करते. तर वेदांत आज सकाळी सकाळी सोया राईस खाऊन घेणार आहे, त्यामुळे आता त्याचा पण सोया बनवते. पटपट स्वयंपाक आवरून घेते मी. तर इथे आता मी गवारीची भाजी करून घेतलेली आहे पटपट. आत्ताच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे वरतून आणि आता हा मिक्स करून घेते. तर झटपट अशी आपली गवारीची सुकी भाजी तयार आहे. आणि इथे वेदांचा सोयासुद्धा रेडी केलेला आहे मी. तर मस्त असं गरम गरम आता वेदांना खायला देते. तर मगाशी गवारीची भाजी केली आणि आता चपात्या केल्यात गरम गरम आणि आमरस आहे. तर आता मी जेवून घेते. तर आता वाजलेत घड्याळमध्ये 4:15 आणि इथे केतू आमची जेवत बसली आहे, बघू शकता. का बाळा एवढा लेट का जेवतेस? भूक नव्हती. आल्या आल्या काय केलंस तू? टरबूज खाल्लं ना. टरबूज खाल्लं. आल्या आल्या मॅडमने टरबूज खाल्लं आणि त्यामुळे तिला भूक नाही म्हणून अभ्यास करत बसली. त्या नादात तिला भूक आहे की नाही हे पण कळत नव्हतं, आहे ना. आणि आत्ता 4:15 मी मला जेवायला मागितलं. तर भाजी कशी झाली वेळा? आवडली? तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आमच्या घरी पाहुणा आलेला आहे, ते तुम्हाला दाखवते. कोण पाहुणे आलेत आमच्या घरात, तर चला. तर इथे तुम्ही बघू शकता आमच्या घरी कोण पाहुणा आलेला आहे. तर हा भल्ला मोठा असा आरसा आलेला आहे. तर हा आरसा वेदांत आणि केतकीच्या बेडरूममध्ये लावलेला आहे. तर हा आरसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी पहिल्यांदा जेव्हा बघितला घरात वेदांत आरसा घेऊन आला, ज्यांनी आरसा लावला त्यांच्यासोबत, तेव्हा मला खूप शॉक झाली. कारण मला असं वाटत होतं की खूपच मोठा आहे आणि हा सूट होईल की नाही असं वाटत नव्हतं मला. तर आता लावल्यानंतर तर खूप छान वाटते मला हा आरसा, मस्त वाटते. बघू आता आम्हाला ही रूम आहे ना छान अशी डेकोरेट करायची. वेदांत पण आलेला आहे. कसं वाटतं वेदांत तुला आरसा? वेदांतला आवडलाय म्हणून. मला पहिले सुरुवातीला खूप मोठा वाटत होता. हा आता पुसते ना मी. तर आता त्यांनी लावून गेले. तर 6 फीट आहे, असा 6 फीट आहे, असा 2 फीट. अच्छा, म्हणजे आता तुला असा हातात बघितल्यावरती खूप मोठा वाटत होता. 2 माणसं आरामात बसू शकतात. 2 काय आता 3 वाजता. हो, किती म्हणजे फोटो काढणार. हां, तर छान असं आता आम्हाला या साईडला छान असं डेकोरेट पण करायचं आहे. तर ते हळूहळू तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आधी पहिले हा आरसा व्यवस्थित पुसून घेते, कारण ते आत्ता जस्ट लावून गेले आणि लावताना मी शूटच नाही केला, माझ्या लक्षातच राहिलं नाही. तर चला आधी मी हा आरसा पुसून घेते. तर आता हा आरसा मी आता स्वच्छ असा पुसून घेते. तर आरसा पुसण्यासाठी मी इथे न्यूजपेपरचा वापर करणार आहे, कुठल्याही फडक्याचा वापर करणार नाही. फक्त हे जे आहे ते फक्त मी कापडाने पुसून घेते. तर आता इथे मी कॉटनचा ओला कापड घेतलेला आहे आणि सुरुवातीला ह्याचे साईडचं जे आहे ते पुसून घेते. आरशाच्या साईडचं बॉर्डर.
तर आता ही काच आहे ना, ही काच आता मी न्यूजपेपरने पुसून घेते. आता या काचेवरती पाणी स्प्रे करते. आणि आता या न्यूजपेपरने पुसून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आरसा व्यवस्थित असा मी पुसून घेतलेला आहे. मस्त क्लीन झालेला आहे. तर चला मंडळी, आता मी जरा फ्रेश होते आणि करून घेते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.